बोल सद्गुरु साईनाथ महाराज की, गणपति बाप्पा। आइए ऑन स्ट्राइक अब हम शुरुआत करते हैं मैच को लेकर। इस वक्त आदरणीय यांचे सत्कार आपण बघतोय या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। वेलकम भाई या ठिकाणी आलेले आहेत, भाईंचं हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय प्रमोदजी दळवी यांचं स्वागत आणि सन्मान होईल। आमचे प्रमोद दळवी खूप चांगले खेळाडू आहेत क्रिकेटचे, कबड्डीचे, त्यांच्याच तालीमीमध्ये काही खेळाडू कबड्डी खेळत आहेत। प्रमोद भाई वेलकम, आपलं हार्दिक स्वागत। त्यांचा मुलगा पण खूप चांगला क्रिकेट खेळतो। प्रमोद भाई वेलकम। तदनंतर सन्माननीय लखमा कोळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थळ येथील लखमा कोळी साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। त्यांच्या समवेत श्री सचिन पेडणेकर साहेब सामाजिक कार्यकर्ते संगम नेहुली। तदनंतर श्री शशिकांतजी गावण साहेब सामाजिक कार्यकर्ते मानी। तदनंतर श्री सचिनजी भेंडकर साहेब सामाजिक कार्यकर्ते थळ। साहेबांचा मॅच त्यांचा सन्मान नाही मिडल मध्ये हॅलो, थँक यू सो मच अंकुरजी। जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। ऍडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन अलिबाग वर्सेस हितांश मीरा 11 परुरपाडा या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय। 12th मॅन ऍडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन। चला 12th मॅन इथे नाहीये, पार्थ घरत आणि प्रसादच्या बॅट याच्यामध्ये बॅटल आपण पाहतोय। हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी स्लाइस केलाय, तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे पहिल्या चेंडूवर चौकार आला। त्यानंतरचा हा चांगला चेंडू यॉर्कर चेंडू। अतिशय चांगली गोलंदाजी किंवा लेदर क्रिकेट खेळत असताना पार्थने आपल्याला स्वतःला आणि त्याच्या संघाला चांगली कामगिरी करून दिलेली आहे। परंतु प्रसाद सारख्या एका अनुभवी खेळाडू समोर जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आलाय, पहिल्या चेंडूवर प्रसादने त्याला या ठिकाणी निशाण्यावर साधलाय आणि मिड विकेट रिजनच्या बाहेर या ठिकाणी 4 धावा मिळवलेल्या असताना आपण पाहिलेले आहेत। स्कोर कार्डवर आपण 5 धावा पाहतोय। मृणाल वर्सोलकर या खेळाडूकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाईल या स्पर्धेमध्ये, कारण अर्धशतक करण्यात त्याचा हातखंडा आहे हा मृणाल वर्सोलकर। यावेळचा हा शॉट पहा, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि मृणालच्या खेळीला यावेळी नजर लागते। सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा बाय बाय। रामराज वर्सेस एमडी वॉरियर्स हा यानंतरचा सामना आहे, त्यामुळे दोनही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन इथे फोटो सेशन साठी यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपल्याला ओळख द्यायची आहे, स्क्वॉड दाखवायचा आहे आपल्याला फोटोनिशी। त्यामुळे सर्व खेळाडूंनी या ठिकाणी फोटो सेशन साठी यायचं आहे। पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय तुषारजी महाडिक साहेब सामाजिक कार्यकर्ते नवखार, तसेच आदरणीय छोटम सेठ यांचे समर्थक सन्माननीय तुषारजी महाडिक यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। माझी विनंती असेल आदरणीय छोटम सेठ यांना की आपण तुषार महाडिक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। या मॅचच्या इंटरव्हल मध्ये आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय अतिथी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय महेंद्रजी वावेकर साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होईल। त्यानंतर त्यांचं मनोगत होईल। इंटरव्हल मध्ये कॉमेंट्री बॉक्स लक्षात ठेवायचं आहे। कपिल, थँक्यू सो मच अंकुरजी। आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये चौकार आलाय, त्यानंतर एक धाव, त्यानंतर विकेट आणि ही एकेरी धाव, अशा पद्धतीने धावफलक आपण पाहतोय। नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील पिंट्या आणि प्रसादची जोडी म्हटलं की हशिवरे गाव म्हटलं की या खेळाडूंनी या गावाला सिद्ध केलेलं आहे, त्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे असे खेळाडू। आणि गोलंदाजी करणारा हा गोलंदाज सुद्धा तशाच पद्धतीचा आहे, हा सुद्धा हशिवरे गावातूनच येतो, परंतु अलिबाग संघातून त्या ठिकाणी क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे। प्रसाद विरोधात या ठिकाणी गोलंदाजी करत आहे। प्रसाद वर्सेस पार्थ असं आपण बॅटल पाहतोय, जिथे स्कोर कार्डवर धावसंख्या पाहिली तर 6 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा षटक या ठिकाणी, शेवटचा चेंडू या षटकातील मार्गस्थ असताना राईट हँड ओव्हर द विकेटने प्रसादसाठी या ठिकाणी थोडंसं वेट केलं, फाईनल क्षेत्रामध्ये जागा बनवली, क्षेत्ररक्षकाने कमालीचे या ठिकाणी एफर्ट लावले आणि अशा पद्धतीच्या बॅकअपची फार गरज असते।
गोलंदाज ज्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असतो, परंतु कधी कधी क्षेत्ररक्षणाने या ठिकाणी धावा वाचवल्या जाऊ शकतात. यात प्रात्यक्षिक मैदानामध्ये फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती होते. 8 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. अलिबाग प्रीमियर लीगचं या ठिकाणी आयोजन पाहतोय. तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. या ठिकाणी खचाखच या ठिकाणी गॅलरी प्रेक्षकांनी भरलेले आहेत. काही प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्यासोबत जोडलेले आहेत. ड्रीम्सक्रिकेट.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित केलेली आहे. आपण पाहतोय त्या ठिकाणी LED स्क्रीन आहेत जे अतुलजी म्हात्रे यांच्या मार्फत आपण चांगल्या रीतीने या ठिकाणी सजवलेली पाहतोय. फ्लड लाईट्स आहे, त्यानंतर ग्रीन लॉन, नॅचरल विकेट, एवढं मोठं प्लॅटफॉर्म या सर्व खेळाडूंना दिलेलं आहे. आणि सन्मान दिलीप शेठ भोईर यांचं पुन्हा एकदा कौतुक करेन आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देईन. कारण अलिबागचे भाग्यविधाते, अलिबागचे देवदूत म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना दिलीप शेठ भोईर अर्थातच छोटम शेठ यांनी आपली भूमिका एक निस्वार्थीपणाने या ठिकाणी केलेली असताना आपण पाहतोय. आज या झिराड ग्रामपंचायतीच्या या ग्राउंडवर अर्थातच या सर्व संपूर्ण अलिबागकरांना हा या ठिकाणी ग्राउंड सुपूर्द केलेला असताना आपण पाहतोय. ज्या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरची या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार निखिल पाटील, यावेळी मॅन फ्रॉम वाघेश्वर वाघरण या संघाकडून तो क्रिकेट खेळत असतो, परंतु यावेळी आज खेळणार आहे तो हितांश मीरा 11 परुपाडा संघाचं तो नेतृत्व करणार आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आता पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर प्रफुल्ल आणि पिंट्याची जोडी निखिलच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने कट रस्ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ओ हो यॉर्कर डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण निखिल पाटीलचा विचार करूया, त्याच्या गोलंदाजीचा विचार करूया, या चेंडूचा विचार करूया. ज्या पद्धतीने आउटसाइड ऑफ स्टंपला त्याने नॅचरल अँगलने ही गोलंदाजी केली होती आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलेलं आहे निखिल पाटील यासाठी ओळखला जातो. तेच तर गोलंदाजी स्विंग यांना मिस करण्यासाठी तो जाणला जातो. परंतु समोर आता प्रसाद आलेला आहे. प्रसादचं वैशिष्ट्य म्हणजे टायमिंग साधून त्या ठिकाणी शॉट तो खेळत असतो. आता प्रसादला मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. हलक्या हाताने स्ट्रोक गली क्षेत्रामधून खेळून काढलाय, परंतु गली क्षेत्रामध्ये काय कमालीची फिल्डिंग, एकदा जोरदार टाळ्या होत्यात पार्थ करतसाठी. अफलातून फिल्डिंगचा नजारा पेश केलेला आहे. एखादा गोलंदाज गोलंदाजी करत असताना तुम्हाला धावा वाचून देऊ शकतो, एखादा फलंदाज फलंदाजी करत असताना तुम्हाला धावा बनवून देऊ शकतो, परंतु क्षेत्ररक्षक असा आहे ना, तो क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला बऱ्याचशा धावा या वाचवून देऊ शकत असतो. आणि त्याचं उत्तम नमुना, उत्तम या ठिकाणी एक्झाम्पल या ठिकाणी सेट केलेला आहे पार्थ करत. एकदा सुंदर या ठिकाणी त्याची व्हिडिओ सुद्धा व्हायरल होऊ शकते. फुल टॉप बॉल मध्ये खेळून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल होत आहे, थोडीशी जमलिंग होते, थोडेसे अंडरस्टँडिंग मध्ये या ठिकाणी मनामध्ये विचार विनिमय, थोडंसं टेन्शन आहे. बघा आपण म्हणतो ना, टेन्शन वर या ठिकाणी एनर्जी खर्च करण्यापेक्षा थोडीशी मेहनतीवर लावली तर ती मेहनत तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करून देऊ शकते. परंतु इथे आपण पाहतोय ज्या पद्धतीने निखिल पाटील आणि हितांश मीरा 11 परुरपाडा या संघाने ज्या स्ट्रॅटेजीज बनवलेल्या आहेत आतापर्यंत यशस्वी होताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे, त्यामध्ये 10 धावा, 1 विकेट. फुल टॉस बॉल, तिथे मात्र बिहाइंड द विकेट. कदाचित इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट. बघा ना यासिन सर, आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण होतं, ड्यू फॅक्टर तितकासा पाहायला मिळाला नव्हता, परंतु आज थोडंसं ज्या पद्धतीने 9 वाजल्यापासून थंडी पडायला लागलेली आहे, ड्यू फॅक्टर सुद्धा मैदानावर जाणवतोय आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाला चेंडू ग्रीप करणं थोडंसं कठीण होतंय. परंतु काही गोलंदाजाने मागील मॅच मध्ये खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी केली आणि खऱ्या अर्थाने आता निखिलला चेंडू थोडासा पुसावा लागेल, थोडासा वेळ घ्यावा लागेल आणि अचूक टप्प्यावर या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, कारण हा चेंडू फ्री हिटचा आहे. फ्री हिट मध्ये सर्वांना माहित आहे की फिल्डिंग चेंज केली जात नाही. यावेळेचा सरळ बॅटने स्ट्रोक खेळून काढलाय. अक्षय त्या ठिकाणी चेंडू खाली आलाय. हा सुद्धा वाघरण गावचा खेळाडू आहे, मॅक्सवेल नावाने संबोधला जातो. लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे आणि एकेरी धावेने धावफलक हलत राहत आहेत. 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आमचे लॅपटॉप ऑफ द लॅपटॉप धरणे सर यांचं सुद्धा कौतुक करेन, कारण आल्यापासून पाणी फक्त पितात आणि टुर्नामेंट संपल्यानंतर दिवस संपल्यानंतर या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत असतात. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक अफलातून कव्हर ड्राईव्ह आपण पाहिलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे पुन्हा एकदा मिळेल 1 धाव. आपण पाहतो ना यासिन सर, प्रीमियर लीग मध्ये स्क्वॉड बनवत असताना काही खेळाडू आयकॉनिक खेळाडूंवर जास्त भर देत असतात, परंतु काही टीमने यावेळी काय केलंय की बॅलन्स टीम बनवायची. 5 गोलंदाज घ्यायचे, 4 बॅट्समन घ्यायचे, एखादा विकेट किपर घ्यायचा आणि एखादा असा एक प्लेअर घ्यायचा की जो सरप्राईज करून मोठे मोठे स्ट्रोक खेळू शकतो. अशा पद्धतीची टीम मला असं वाटते हितांश मीरा 11 परुरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
यापुढे होणारा सामना एमडी वॉरियर्स सतीश डी धारप पुरस्कृत मेघ गर्जना रामराज. तर या दोनही संघांना मी इन्व्हाइट करतो, चला फोटो सेशन साठी तुम्ही यायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवायचं आहे. कपिल. कापरीदेव मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय सत्यवानजी कोळी, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सत्यवानजी कोळी, कापरीदेव मच्छीमार सहकारी सोसायटी सासवणे. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद. ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है और हम चलते सीधे यहाँ पर जिजाऊ फाउंडेशन के हमारे इस वक्त टीम के मानसी माते के उनके खिलाड़ी, उनके टीम के कर्णधार यहाँ पर बैठे हुए, उनके टीम के मैनेजर्स यहाँ पर बैठे हुए. सर, कैसा लग रहा है आपको यहाँ पर आकर, क्योंकि एवढी चांगली स्पर्धा आपल्यासाठी आयोजित केलेली आहे आणि आपण सुद्धा ड्रीम क्रिकेट मध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, तुमचाही खूप मोठा असा वाटा या ठिकाणी आहे. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? छान वाटतंय. छोटम शेट यांचं नियोजन एकदम सुंदर आहे. आणि किती दिवस लागले तुम्हाला हे संपूर्ण सेटअप लावण्यासाठी आणि संपूर्ण नियोजनासाठी? म्हणजे तुम्ही या ठिकाणी सकाळपासून, मी तुम्हाला पाहतो 2 दिवसापासून या ठिकाणी. 2 दिन से मैं आपको देख रहा हूँ कि किस जो सेटअप आपका लगा है ड्रीम क्रिकेट का. 3 या 4 दिन लगे. और ये एक तरफ क्रिकेट भी खेल रहे हैं और एक तरफ सेटअप भी लगा रहे हैं और टीम भी आपने लिया. तो मानसी मैडम का बहुत धन्यवाद. आप इस टीम के लिए मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं. और एक तरफ मैच ऑन है, एक तरफ पहली इनिंग आप लोगों की चल रही है. चलते सीधे कॉमेंट्री बॉक्स के पास. थँक्यू सो मच धनंजयजी. प्रेक्षकांमधून त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बाईट्स घेत असता, सर्वांना आवडतंय, सर्वांना एनर्जेटिक वातावरण तुम्ही क्रिएट करत असता आणि धन्यवाद तुम्हाला सुद्धा देईन. वळतो या मॅचकडे, जिथे मॅन फ्रॉम कुरुळ केदार बिर्जे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. केदार बिर्जे प्रफुल्ल समोर गोलंदाजी करेल. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून गेलाय. क्षेत्र खाली आहे, रिकाम्या जागा भरा, रिक्त स्थान भरी आहे. चौकार, 4 धावा. डीजे वाले बहुत भारी आहे, कोणाला घाबरत नाही. आता छोटम शेट कोणालाच घाबरत नाही, कारण लोकांच्या मध्ये जाणं, काम करणं आणि जनतेचा सेवा करणारा एकमेव असा कार्यकर्ता. आदरणीय प्लीज जोरदार टाळ्या पुन्हा एकदा छोटम शेट साठी वाजवायचे या ठिकाणी. पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीचा चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये पार्थ करत आहे. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात की छोटम शेट कोणाला घाबरत नाही, छोटम शेटचं हे कामच नाहीये. छोटम शेट घाबरत नाही किंवा कोणाला घाबरवत नाही. आपल्या कामांवर, विकास कार्याच्या कामांवर जास्त लक्ष केंद्रित करत असतात आणि या अलिबागच्या विभागाचा या ठिकाणी विकास करण्यावर जास्त त्यांचं लक्ष असतं. असे सन्माननीय छोटम शेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुन्हा एकदा साकारित केलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. प्रसाद यावेळी स्ट्राईक एंडला येतोय. केदार बिर्जेचा सामना करतोय. 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बघा ना यासिन सर, फिल्डिंग लावणारे खेळाडू संघामध्ये 3 असतात, बॉलर, कॅप्टन आणि विकेट कीपर. मग केदार बिर्जेने मागील चेंडूवर एक फिल्डर बघा शॉर्ट कव्हर पॉइंटला तिथे तैनात केला होता. थोडासा शॉर्ट चेंडू टाकतो, या कारणास्तव एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षण तैनात केला. आणि हे अपेक्षित असतं. तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे तुमची स्ट्रॅटेजी बदल करणं हे फार गरजेचं आहे, कारण टेनिस क्रिकेटची आताची गरज सुद्धा आहे. कारण शॉर्टेस्ट फॉर्मॅट आहे. प्रत्येक चेंडू जर एका टप्प्यावर तुम्ही टाकलात तर फलंदाज तुम्हाला ओळखून या ठिकाणी चांगली फलंदाजी करू शकतो. आणि केदार बिर्जे वेगवेगळे चेंडू टाकतोय. यावरचा बघा हा चेंडू पहा, वेट केलाय, वॉच केलाय आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. या मैदानामध्ये कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीचं, या मॅच मध्ये बघा, मॅच कडे बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे. कारण सूर्याची किरण एकत्रित करून त्या तिथे आग लावता येऊ शकते, परंतु इथे मात्र ओके ओव्हर टू. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार होईल, फरार. चौकार. हा चौकार आलाय, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. केदार बिर्जे गोलंदाजी करतोय आणि खराब पद्धतीचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय प्रसादने. लगातारच्या 2 चेंडूंवर या ठिकाणी 10 धावा आल्यात, जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये 14 धावा होत्या. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 29 धावसंख्या, 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. प्रफुल्ल आणि पिंट्या जोडी मैदानामध्ये आहे. पार्टनरशिपची फार गरज होती. ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो ना,
संसारामध्ये नवरा बायकोचा साथ, त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी, त्यांचं एकमेकांबद्दल अंडरस्टँडिंग चांगली असेल तर त्यांचा संसार चांगला होतो. तर हे दोन बॅट्समन एकमेकांच्या बरोबर खूप चांगल्या रीतीने खेळलेले आहेत आणि त्यांची चाललेली ही पार्टनरशिप बॅटच्या जवळून, देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातो विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. इट्स अन डॉट बॉल. शेवटचा चेंडू अंत भला तो सब भला असा सांगणारा होता. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 29वा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे प्रफुल्ल पाटील पिंट्याने एक सपोर्टिंग रोल अदा केलाय. 8 चेंडूंमध्ये 9 धावा संख्या बनवलेली आहे आणि त्याच्या समवेत असणारा स्वतः कर्णधार प्रसाद पाटील आपण पाहतोय 10 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी केलेली आहे. आतापर्यंत 29 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जात आहे. 24 धावांची पार्टनरशिप 16 चेंडूंमध्ये झालेली आहे आपण पाहतोय स्क्रीनवर. आणि जरूर पिंट्याचा प्रमुख उल्लेख करीन, कारण अलिबागमध्ये रायगड 40+ ची जी टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये लगातारच्या 5 चेंडूंवर 5 षटकार सुद्धा ठोकले होते. प्रसाद सुद्धा या खेळाडूकडे या चेंडूवर खेळण्याची विशेषतः ताकद आहे, कारण हशिवरेच्या मैदानावर या ठिकाणी ज्या पद्धतीने टुर्नामेंट व्हायच्या किंवा होतात तिथे सुपर खन्नाचे चेंडू जास्तीत जास्त वापरले जातात आणि प्रसाद आणि पिंट्या हशिवरे गावातूनच बिलॉंग करतात. त्यामुळे या दोघांनाही या चेंडूवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. परंतु सुरुवातीला थोडीशी पडझड झाली. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली, त्यानंतर थोडीशी या ठिकाणी ते डगमगलेत. परंतु केदार बिर्जेवर या ठिकाणी मोठा आघात केलाय आणि पहिल्या षटकामध्ये अर्थातच केदार बिर्जेच्या 15 धावा त्यांनी या ठिकाणी लोडून काढल्या. धनंजय, थँक्यू. मी या ठिकाणी हितांशी लेवन पहरू पाडायचे काही खेळाडू या ठिकाणी बसलेले, मी स्टेडियम मध्ये बसलेला. आपण पाहतो लाईव्ह, आपण पाहतो यस कसं वाटतं या ठिकाणी आपला संघ या ठिकाणी खेळतोय आणि एक वेगळीच मजा, एक आनंद आपण घेतात या ठिकाणी बसून. निश्चितच आमच्या परुपाडा गावामधील आज APL पर्व 3ऱ्यामध्ये पहिल्यांदा परुपाडा संघ खेळतोय आणि हे आयोजन छोटम शेटच्या माध्यमातून एकदम उत्कृष्ट आहे. आयोजन इंटरनॅशनल फिलिंग येते आणि आमच्या परुपाडा संघासाठी निश्चितच बेस्ट ऑफ लक असेल आणि चांगला खेळ आता 3 ओव्हरपर्यंत झालेला आहे. आवाज यस ओके. ये लॉन्ग ऑन 6. ग्राउंड इंटरनॅशनल लेवल आणि असं वाटतंय की बहुतेक आपल्या या अलिबाग मधला खेळाडू कुठल्या इंटरनॅशनल लेवलला खेळला गेला पाहिजे. निश्चितच छोटम शेटचं आयोजन खूप चांगलं आहे आणि ग्रामीण खेळाडूला निश्चितच एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला आहे. अशा टुर्नामेंट निश्चितच छोटम शेट यांच्या माध्यमातून निश्चितच पुढे पण आयोजित होतील आणि आता सुद्धा चांगले आयोजन आहे. जे दर्शक बसले ना त्यांच्या माहितीसाठी सांगतो, कालचा दिवस जो होता जो युट्यूबला लाईव्ह आपण पाहिलं, युट्यूबला टोटल जे प्रेक्षक होते ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट व्ह्यूअर्स पाहिले जे होणार आहे एकूण 96,000 पीपल हे पाहिले. प्लीज जोरदार टाळ्या आमच्या या व्ह्यूअर्सला. ड्रीम इलेव्हन क्रिकेट 96,000 पीपल्स आपण लाईव्ह आपण पाहत होतो. धन्यवाद. पुन्हा वळूया आपण थेट या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. धन्यवाद धनंजय. डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल चेक केला जातोय. फुल टॉस चेंडू, त्यावर मोठा प्रहार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा आल्यात, परंतु चेंडूला चेक केलं जात आहे, कारण ज्या पद्धतीने ड्यू फॅक्टर आहे दबबिंदू मैदानावर आलेले आहे. चेंडू ओला होतोय आणि ओल्या चेंडूला टाकत असताना या ठिकाणी गोलंदाजाला थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागत असतात, कारण ज्या पद्धतीने आपण एक आयुष्यामध्ये टार्गेट सेट करतो आणि ते टार्गेट या ठिकाणी सेट करत असताना आपण नेहमी विचार करत असतो की त्या टार्गेट आपल्याला साध्य करत असताना बऱ्याचशा संकटांचा तुम्हाला सामना करावा लागतो, बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागत असतात आणि असे प्रॉब्लेम फेस करत असताना निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग आहे. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी लाईव्ह सेक्शन मध्ये या ठिकाणी चेक करतायत की बघा स्क्रीनवर पाहू शकाल की नक्की काय घडलंय. इट्स अ नो बॉल. येस, थँक्यू सो मच. क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 21, 42 पैकी 21 क्रमांकाचा हा नियम आपण या ठिकाणी पंचांनी अप्लाय केलेला आपण पाहतोय. आइए इस वक्त मैं रोकने जा रहा हूं क्योंकि मैं फिर एक बार बैठा हूं यहाँ पर स्क्रीन पर. देखिए हाथी का सब लोग हाथी का रहेगा. यस आइए आपण कुठून आला सर्व खेळाडू या ठिकाणी दर्शक? चला टाइम लावलेला आहे. बागदांड्यामधून आलोय. निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी Thank you. 4 षटकं हाताळायचे आहेत. थँक्यू. बागदंडावरून आलेले खेळाडू या ठिकाणी कसं वाटतं या ठिकाणी? तुम्ही कोणाला सपोर्ट करता या ठिकाणी? साक्षित कोण है? साक्षित हाथी का साक्षित कोण खिलाड़ी? साक्षित भाई, साक्षित पाटिल किधर है? वहां पर आगे शायद खिलाड़ी है.
14 नंबर. क्या 14 नंबर काय करेल तुम्हाला कसं वाटतं आल्यानंतर सपोर्ट साठी तुम्हाला अजून किती लोक आहेत हातच घ्या सर्वांनी हातच घ्या किती लोक और भी किती लोक बरं वा आयोजन तर खूप चांगलं आहे ते. छोटम शेठचं कार्य म्हणजे महान कार्य आहे. साक्षीत क्या बात है साक्षित हाथी का हाँ क्या बात है पूरा क्राउड साक्षित के लिए थँक्यू सो मच Thank you. जय जी. कारण ज्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत. आताच येताना मी पाहिलं होतं काही प्रेक्षक टेम्पो घेऊन आलेले आहेत. टेम्पो भरून मॅच पाहण्यासाठी. यावेळचा हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात खेळून गेला. अक्षय चेंडू खाली आलाय आणि नो बॉलचा चेंडू असल्या कारणाने आपण पाहतोय तिथे रनआउटची संधी उपलब्ध झाली होती, पण तो चोरटी धाव घेण्यात या ठिकाणी प्रसाद आणि पिंडे यशस्वी झालेले आहेत. धावसंख्येचा आलेख पुढे जाताना पाहायला मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाते. 37 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. निखिल पाटील या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपण त्यांचा संघ पाहतोय. हितांश मीरा 11 परुरपाडा संघाचा आपण विचार करतोय, जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. तदनंतरच्या काळामध्ये आपण पाहिलंय की जरूर या ठिकाणी कसून फलंदाजी झालेली आहे पिंट्या आणि प्रसाद यांच्या माध्यमातून. प्रसाद स्ट्राईक एंडला आहे. 19 धावांची खेळी त्यांनी साकारित केलेली आहे. 10 चेंडूंचा सामना केलेला आहे. प्रफुल्ल 16 धावांची खेळी करून नॉन स्ट्राईक एंडला उभा असताना आपण पाहतोय. फिल्डिंगची व्यूहरचना चेंज केली जाते. निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचे आहेत आणि आता या खेळाची 18 मिनिटं पूर्ण झालेली आहेत, याची नोंद घ्या. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये या ठिकाणी चेंडू खेळून काढायचा होता, परंतु चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रात गेलाय. केदार विजीने चेंडूला अडवलाय, चेंडूला फील्ड केलंय, सुपूर्द केलंय. तोपर्यंत धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या पुढे जाते. 38 धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. करंट रन रेट पाहिला तर 11.40 चालू आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर आतापर्यंत पाहिला, यानंतर येणाऱ्या ओव्हर मध्ये जर असाच रन रेट चालू राहिला तर 45 धावसंख्येवर पर्यंत पोहोचू शकेल. निखिल हो पुन्हा एकदा ग्रिप करत असताना प्रॉब्लेम फेस करतायत आणि वाईट बॉलचा इशारा पंचांकडून या ठिकाणी येतोय. पनवेल विभाग असू द्या, ठाणे विभाग असू द्या, या विभागातून पंच आलेले आहेत. एक चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत पाहायला मिळते. सन्माननीय ऍडव्होकेट मानसी मातर पुरस्कार जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन हा संघ फलंदाजी करत असताना फुलटॉस चेंडू, त्याच्यावर मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील आता डझन रन. आवाज सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. परंतु यासिन सर, आपण नेहमी बघतो ना की दोस्ती काय असते. प्रसाद आणि पिंट्याची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. बरेच वर्ष एकमेकांच्या समवेत ते क्रिकेट खेळतायत. एक मित्र चुकला की दुसरा मित्र त्याला समजावत असतो, कारण पहिल्या काही चेंडूंमध्ये प्रसादला या ठिकाणी स्टार्ट मिळाला, परंतु पिंट्याला मिळाला नाही. त्यानंतर प्रसादने चांगला कानमंत्र दिला. आपण म्हणतो ना, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असावा. आता इथे वणवा पेटला आणि गारव्यासारखी हवा देतोय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय फुलटॉस चेंडूंवर मोठे प्रहार होत आहेत आणि प्रसाद आणि पिंट्याची अतिशय चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. 3 चेंडू झालेली आहेत. 45 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पंचांचा डिसिजन अंतिम असेल. तीन चेंडू बाकी आहेत. 3 बॉल रिमेनिंग. पुन्हा एकदा हे बॅटल चालू झालंय. यॉर्कर चेंडू, अशा पद्धतीच्या चेंडूंची फार अपेक्षा होती, गरज होती. मच निडेड बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. चांगल्या चेंडूला किंवा चांगल्या सिच्युएशनला सन्मान देणं फार गरजेचं असतं, कारण प्रत्येक चेंडूवर किंवा प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही जर अग्रेसिव्ह भूमिका घेतली तर हा क्रिकेटचा खेळ, हा जेंटलमन खेळ आहे. सड्यासारखा रंग बदलत असतो प्रत्येक आणि प्रत्येक चेंडूवर. त्यामुळे संयमी भूमिकेने आपल्या अनुभवाचा वापर केला प्रफुल्ल पाटील पिंट्या याने आणि 23 धावसंख्येवर. शॉर्टफिश पद्धतीचा चेंडू, तेज तर्रार चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू. डिसिजन पेंडिंग आहे. लाऊड अपील झालाय. प्रसाद स्ट्राईक एंडला आहे. 20 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 11 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. 2 पंचांमध्ये या ठिकाणी डिस्कशन होत आहे आणि एक अपील झालेला आहे. अपील मध्ये उत्साह जास्त आहे. काय डिसिजन असेल ते आमचे पंच आम्हाला या ठिकाणी जरूर कळवणार आहेत. येस, इट्स अनफेअर डिलिव्हरी, इट्स अन गुड बॉल. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळलाय.
हे वळण कदाचित प्रसादला या ठिकाणी घातक ठरलं होतं. थोडंसं हृदयाचे ठोके वाढवणारे होते, ब्लड प्रेशर वाढवणारे होते, परंतु प्रसाद अशा बऱ्याच सिच्युएशन त्याने क्रिकेटमध्ये फेस केलेल्या आहेत. त्यामुळे प्रसादला हे जे चित्र आहे ते नवं नाहीये. निखिल पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून गेले. पार्थ घरच्या अफलातून फेडिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहतोय. अपील झालेलं आहे, रनआउटची संधी होती, परंतु तिथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सेफली फलंदाज या ठिकाणी पोहोचलेला आहे. आपण पाहतोय 4 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 47 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. निर्धारित 5 ओव्हरची ही मॅच आहे. ज्या पद्धतीने प्रसाद आणि पिंट्याची पार्टनरशिप चाललेली आहे, खऱ्या अर्थाने चांगली पार्टनरशिप आपण म्हणूयात. हितांश मीरा 11 परुडपाडा गोलंदाजीच्या भूमिकेत आहे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा होत्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. त्यामध्ये महत्वपूर्ण 2ही फलंदाजांचं योगदान आहे. चला शॉर्टेस्ट टीम मीटिंग घ्या. 20 मिनिटं पूर्ण झाली, त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जास्त मीटिंग घ्याल आणि तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा करतो. कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये रात्रीमध्ये 10 मॅचेस खेळवायच्या आहेत. तर या 10 मॅचेस खेळवत असताना आपल्याला प्रत्येक मॅच साठी जास्तीत जास्त 1 तास लागतोय. तर तुम्ही सहकार्य केलं तर फार गरजेचं होईल, आम्हाला मदत होईल. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय, त्याच्या नावाची प्रतीक्षा जरूर करू आम्ही. आशांक साखरकर गोलंदाजीसाठी आलाय. या गोलंदाजाने मला असं वाटतं अलिबाग प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता आणि तोच आशांक साखरकर आता मात्र आपला अनुभव, आपला अस्तित्व आणि आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची शैली, या सर्व गोष्टी घेऊन 6 चेंडूंचा खेळ घेऊन आलाय. शेवटचे 6 चेंडू. ओ हो, पुन्हा एकदा चेंडू आपटायचा होता. वाईट बॉलचा इशारा पंच जय पवार यांच्याकडून येतोय. जेपी पॅनल पूर्णतः आपल्यासोबत जोडलं गेलेले आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये 48 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद आणि पिंट्याची अंडरस्टँडिंग पहा, त्यांच्यामध्ये बातचीत पहा, स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद नेहमी फिल्डिंगची सजावट चेक करत असतो. प्रत्येक चेंडू मागे डीप विकेट मध्ये येऊन या ठिकाणी शॉट खेळत असतो. आता कशा रीतीने आशांक चेंडू टाकेल हे देखील पाहावं लागेल. स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. याचं कारण काय? विकेट सुद्धा थोडीशी नरम झालेली आहे. ड्यू फॅक्टर विकेट मध्ये सुद्धा जाणवत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी अनुभवायला आपल्याला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये चेंडू उडला की चेंडू सीमारेषेच्या बाहेर, परंतु आजच्या दिवसामध्ये चेंडू पडला की कधी खाली राहतंय, कधी वरती राहतंय. आणि या उंच खोल किंवा ज्या पद्धतीने आपण पाहतो ना, गुड बॅड अशा सिच्युएशन आयुष्यामध्ये येत असतात, त्या दरम्यान आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पार्थ घरतने चेंडूला वेल जज केलाय आणि फलंदाज प्रसाद पाटील बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो, महत्वाचा फलंदाज बाद. यासिन सर, आपण पाहिलं होतं की पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या, दुसऱ्या सत्रामध्ये धावा झाल्या नाही. आजच्या या मॅच मध्ये किंवा आजच्या या रात्रीमध्ये सुद्धा आपण पहिली मॅच पाहिली, पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या, दुसऱ्या सत्रामध्ये धावा झालेले नाही. आणि तशाच पद्धतीचं चित्र या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळेल का? या सुद्धा शंका कुशंका, प्रोबॅबिलिटी, सर्व शंका आपल्या मनामध्ये येत असतात. परंतु नवीन फलंदाज यश आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. या खेळाडूंनी सुद्धा मागील काही कालावधीमध्ये आपल्या स्वतःचं नाव या ठिकाणी नावलौकिक चांगलं मिळवलेलं आहे आणि खूप लेट सुद्धा आलाय पण थेट आलाय. आता चेंडू शिल्लक आहे ते 4. कशा रीतीने फलंदाजी होईल? आल्या यॉर्कर चेंडू, सरप्राईज हे सर्वांना आवडत असतात आणि तिथे मात्र आरामात पद्धतीने चेंडू अडवायचा होता, स्टंपला अलगद लावायचा होता किंवा बेल्सला थोडस बॉल लावून उडवायची होती. तिथे मात्र काय घडलंय? चेंडू अडवायला गेला, परंतु चेंडू हातामधून उडला. आणि सर्व गोष्टी जर समान असल्या किंवा सोप्या गोष्टी असल्या तर त्या गोष्टींना मजा नाही ना. तर काहीतरी वेगळं पण करण्याच्या नादात इथे मात्र आशांक साखरकरने 1 धाव खर्च केलेली आहे. 3 आपण पाहतोय 2 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू झालेले आहेत आणि तिथे मात्र 2 धावा खर्च केलेले असताना शेवटचे 3 चेंडू पिंट्या स्ट्राईक एंडला आहे. 23 धावसंख्येवर वैयक्तिक खेळत असताना यावेळचा हा बॉल, हा बॅट हातामधून निसटलेली आहे. कदाचित या ठिकाणी लाऊड अपील झालाय आणि स्वतः पिंट्या, याला स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतात, एका चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणतात. आणि प्रफुल्ल पाटील पिंट्या यावेळी आपल्या खेळीचा अंत करतोय. कमॉन डीजे मास्टर.
यासिन सर, मी नेहमी म्हणत असतो एक्सपिरियन्स किंवा अनुभवातून तुम्हाला तुमच्या चुका कळत असतात आणि चुकांमधून तुम्हाला अनुभव मिळत असतो. मागील काही चेंडूंपासून आपण पाहिलं तर चेंडू टाकत असताना, चेंडू पकडत असताना, चेंडू ग्रीप करत असताना गोलंदाजांना या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावे लागत असतात होते. आणि या वेळेला आपण पाहिलंय गोलंदाजाने हलक्या हाताने चेंडूला पकडलं, यॉर्कर डिलिव्हरी टाकली, तिथे मात्र बॅटची एज लागली आणि बिहाइंड द विकेट निखिल पाटीलच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी फिल्डिंगचं प्रदर्शन झालेलं आहे. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. 49 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे मात्र 3 फलंदाज बाद झालेले आहेत त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे जरूर प्रसाद पाटील, मृणाल वर्सोलकर आणि प्रफुल्ल पाटील हे महत्वाचे पहिले 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले असताना यश या ठिकाणी फलंदाजीसाठी आलाय. हा सुद्धा खेळाडू चांगला आहे, लेदर क्रिकेट चांगलं खेळतो, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका मारून देईल का आपल्या संघासाठी हे देखील पाहणं फार गरजेचं जाणार आहे. यावेळचा हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. बॅक टू द बॉलर, अफलातून डिलिव्हरी. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करणं हे माझं वैशिष्ट्य आहे, परंतु कधी कधी मी ऑफ कटर पद्धतीचे चेंडू सुद्धा टाकू शकतो. याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये देत असताना आशांक साखरकर, मॅन फ्रॉम थर्ड. शेवटचा चेंडू 2 धावा खर्च केलेले आहेत. कदाचित एका कंजूस षटकामध्ये या षटकाला परिवर्तन करेल का आशांक, पाहावं लागेल. यावरचा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि या ओव्हर मध्ये विकेट नंबर 3 फलंदाज यश माघारी परततोय आणि खऱ्या अर्थाने 2 यश होते त्यापैकी यश म्हात्रे या ठिकाणी बाद झालेला आहे आणि डीजे मास्टरला संधी देतोय जिथे 49 धावा संख्या आहे 4 विकेटच्या मोबदल्यानंतर. कम ऑन डीजे मास्टर. आज अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3 आपण या दुसऱ्या रजनीमध्ये पाहतोय. व्यासपीठावर एक विशेष अतिथी पनवेलहून विशेषतः या प्रीमियर लीग साठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते म्हणजे सन्माननीय महेंद्रजी वावेकर साहेब. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पनवेल तालुक्याचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांचे अत्यंत निकटवर्तीय असे सन्माननीय महेंद्रजी वावेकर साहेब आणि त्यांच्या पत्नी सन्माननीय राजेश्रीताई वावेकर साहेब हे दाम्पत्य नेहमी पनवेलमध्ये सामाजिक कार्यामध्ये, क्रीडा कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर असतं, गरीब लोकांना गरजेचा हात पुरवत असतं आणि आपल्या मित्राच्या या भव्य दिव्य आयोजनाला शुभाशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी विशेषतः सन्माननीय महेंद्रजी वावेकर आज आपल्या मध्ये व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. मी विनंती करेन आदरणीय छोटम शेठ आणि रवींद्रजी म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महेंद्रजी वावेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जोरदार टाळ्या करायच्या आहेत मित्रांनो. महेंद्रजी वावेकर आणि आदरणीय छोटम शेठ यांचं मैत्रीचं घनिष्ठ असं नातं आहे. खूप घनिष्ठ अशी मैत्री आहे आणि आज आपल्या मित्राच्या या भव्य दिव्य अशा आयोजनासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी महेंद्रजी वावेकर आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, धन्यवाद साहेब. आणि माझी आपल्याला विनंती असेल की आपल्या मित्राच्या या भव्य दिव्य देदीप्यमान अशा अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3 साठी आपलं मनोगत आपण व्यक्त करायचंय. धन्यवाद. साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ झिराड, छोटम शेठ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आयोजित केलेल्या या मर्यादित क्रिकेटच्या सामन्यांना मंचकावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा उपजिल्हा प्रमुख सन्माननीय छोटम शेठ आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं म्हणजे दरवर्षीच आम्ही या सामन्यांना येतो, परंतु आज आल्यानंतर आणि आजचे हे सामने पाहिल्यानंतर अप्रतिम, नयनरम्य ही सगळीच विशेषणं कमी पडतील एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन हे आजचं पाहायला मिळतंय आणि याच्यासाठी छोटम शेठ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आल्यानंतर या मैदानावरचं हे जे नैसर्गिक लॉन आहे
हे पाहिल्यानंतर मी छोटम शेठला म्हटलं की छोटम शेठ, अनेक मैदानांवर गेलो रायगड जिल्ह्यात, परंतु एवढं चांगलं नैसर्गिक लॉन कुठे पाहायला नाही मिळालं. ही किमया तुम्ही कशी काय केलीत? त्यावेळेला छोटम शेठनी मला सांगितलं की गेले 3 महिने ते आणि त्यांचे सहकारी हे लॉन तयार करण्यासाठी कष्ट करत आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी 10 लाख रुपये खर्च केलेला आहे निव्वळ या लॉनसाठी. माझी या मैदानावरच्या सर्व खेळाडूंना मनापासून विनंती आहे, छोटम शेठ आणि त्यांचे सहकारी हे एवढे कष्ट करतायत, एवढी मेहनत करतायत, एवढा खर्च करतायत, या सामन्यांकडे तुम्ही निव्वळ करमणुकीचे सामने म्हणून पाहू नका, तर छोटम शेठ करत असलेलं एक विधायक कार्य म्हणून या सामन्यांकडे पहा. हे जे प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, या संधीचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या आणि राज्य स्तरावर, आंतरराज्य स्तरावर झिराड विभागातून खेळाडू कसे तयार होतील हे पहा. आज संपूर्ण महाराष्ट्रभर युट्यूबच्या माध्यमातून हे सामने पाहिले जात आहेत. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही तुमचा उच्च दर्जाचा खेळ दाखवा, तुमची गुणवत्ता दाखवा आणि याच्यापेक्षा उच्च स्तरावर जाऊन हे क्रिकेटचे सामने खेळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सन्माननीय छोटम शेठ हे माझे जिवलग मित्र आहेत. हे आयोजकांनी अगोदरच सांगितलं, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी छोटम शेठ बद्दल मलाच प्रश्न विचारले जातात. छोटम शेठ एवढा अफाट खर्च करतायत, एवढे अवाढव्य कार्यक्रमांचं आयोजन करतात. मला विचारलं जातं छोटम शेठची महत्वाकांक्षा काय, नक्की राजकीय महत्वाकांक्षा काय? त्यांना आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय, काय व्हायचंय नक्की? मी त्यांचा मित्र म्हणून आज जाहीरपणे उत्तर देतो, छोटम शेठ इज नॉट पॉलिटिकली अँबिशियस. त्यांना कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. त्यांची महत्वाकांक्षा आहे, ज्या विभागात ते लहानाचे मोठे झालेत, ज्या विभागाने मनापासून त्यांच्यावर प्रेम करून भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली नेतृत्वाची धुरा त्यांच्या हाती सोपवलेली आहे, त्या विभागाचं नाव शैक्षणिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात सर्वात उंचावर गेलं पाहिजे. ही छोटम शेठची महत्वाकांक्षा आहे. आताच आयोजकांनी सांगितलं की मी पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा सहकारी आहे. सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्याबरोबर 4-6 महिन्यापूर्वी मी छोटम शेठच्या एका शैक्षणिक कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं आम्ही पाहिलं की शालांत परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची छोटम शेठनी रथातून मिरवणूक काढली होती. शालांत परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी लाख बक्षिसं वाटली होती. आणि पंच त्यावेळेस थांबवायचं आहे थोड्या वेळासाठी. आयोजकांच्या माध्यमातून मेसेज येतोय पंचांना की सामना थांबवायचा आहे. यस, कंटिन्यू. आणि त्यावेळेला छोटम शेठनी स्वतःचं मनोगत व्यक्त करताना एक गोष्ट सांगितली होती की शालांत परीक्षेत यश मिळवणारे या विद्यार्थी आहेत माझ्या विभागातले, यांनी जर बोर्डाच्या परीक्षेत असंच यश संपादन केलं तर मी त्यांच्या हत्तीवरून मिरवणूक काढेन. या विभागातले विद्यार्थी MPSC UPSC व्हावेत, ही छोटम शेठची महत्वाकांक्षा आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तयार होणारे खेळाडू हे IPL किंवा त्याच्यापेक्षा उच्च दर्जाच्या खेळामध्ये गेले पाहिजेत, ही छोटम शेठची महत्वाकांक्षा आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी याच मंचकावर अलिबागच्या सन्माननीय आमदार महेंद्रजी दळवी आमचे मित्र यांनी छोटम शेठना देवदूत ही पदवी देऊन गौरव केला होता. आणि छोटम शेठ खरोखरच त्या लायक आहेत, कारण कोरोना काळात त्यांनी जे कार्य केलं होतं, कोरोना काळात त्यांनी जी रुग्णांना मदत केली होती, त्यावेळेला या विभागातील लोक सुदृढ राहिले पाहिजेत, सुरक्षित राहिले पाहिजेत, ही छोटम शेठची महत्वाकांक्षा आहे. आता जसा माणूस मोठा होतो तसा त्याचे हितशत्रू तयार होतात, निंदक तयार होतात. त्याचप्रमाणे छोटम शेठ तुम्हाला येता काही प्रमाणात हितशत्रू तयार झालेत. बरेच लोक पाण्यात देव बुडवून ठेवलेले आहेत. छोटम शेठ एवढा खर्च करतायत, आज ना उद्या छोटम शेठचं पाणी आटेल. परंतु उद्या तुम्ही या मंचकावर पहा, छोटम शेठच्या मागे किती मोठे पाण्याचे धबधबे आहेत ते. छोटम शेठचं पाणी कधी आटणार नाही आणि छोटम शेठ मागे कधी हटणार नाही. उपस्थित सर्व खेळाडूंना, विजयी खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. हारलेल्या खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो. एकदा हारलेत म्हणून जिद्द सोडू नका. पुन्हा नव्या उमेदीने नवीन सामन्याला उभे राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छोटम शेठ. धन्यवाद सन्माननीय महेंद्रजी वावेकर साहेब. आपण आपल्या मित्राबद्दल जे शब्द काढलेत ना, त्याच्याबद्दल एक सर भर टाकतो. अलिबागचं क्रिकेट ज्या माणसानं आंदोलित केलं, कारण विविध राजकीय नेते फक्त व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून येतात,
परंतु तुमच्या या मित्रामुळे अलिबागमध्ये मोठ्या लेवलचे राजकीय नेते आयोजक बनलेत क्रिकेटचे. हा तुमच्या मित्राचा कारनामा आहे. छोटम शेठ इज अ एजंट ऑफ चेंज इन अलिबाग क्रिकेट अँड होल अलिबाग कॉन्स्टिट्युएन्सी. हा भविष्याचा चेहरा आहे आमचा छोटम शेठ. एकदा जोरदार टाळ्या करायच्यात सन्माननीय छोटम शेठ यांच्यासाठी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू अंकुर घरत. तर जमलेल्या तमाम मायबाग प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं मी निखिल पडते पुनश्च एकदा क्रिकेटच्या पटलावरती सहर्ष स्वागत करतो. जिथे आपण सामना अनुभवतोय अर्थातच ऍडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशनच्या विरोधात उभा ठाकलाय तो म्हणजेच हितांश मीरा 11 परुळपाडा संघ. षटकातील पुढील चेंडू अखूट टप्प्याचा पडतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं जातंय. एकाही धावेची आपण पाहतोय भर पडत नाही. अर्थातच धावफलकावरती एकंदरीत नजर टाकली तर 14 धावा लागलेल्या दिसतात. 14 लॉस ऑफ नन असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. दरणे गुरुजींच्या माध्यमातून चांगलं स्टॅटिस्टिशियन देखील पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू पॉइंट वरून नाही काढणार. फलंदाज पोहोचतोय. झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. डीजे मॅच MD वॉरियर्स विरुद्ध सामना मेघगर्जना रामराज. तर संघ तयार राहायचं. MD वॉरियर्स आणि मेघगर्जना रामराज आपल्या संघाचे संघनायक आपण समोर यायचे. यानंतर आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. संघनायक समोर यायचे. धन्यवाद. आपण पाहतोय हर्षल पाटीलची, आपण पाहतोय मैदानातून पहिली विकेट पडते. हर्षलची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज रसिक पाटील येतोय. आजच्या रजनीमध्ये, आजच्या रात्रीमध्ये प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानाच्या मध्ये. जिथे 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. मग पाठलाग करत असताना मैदानाच्या वरती गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाईल की नियंत्रणाचा वापर केला जाईल. फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर पाहण्याजोगं असेल. षटकातील पुढील चेंडू पडेल प्रफुल्ल दादाच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. नक्कीच सन्मान दिला जातो. एका धावेची पूर्तता केली जाते. एका धावेवरती समाधानी न राहता 2 धावांचं कन्व्हर्जन आणि चेंडू चालला सीमा रेषा बाहेर. यस इट इज चौकार. डीजे थोडा वेळ द्यायचा. व्यासपीठावर उपस्थित हा शिवरे येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय निलेशजी ठाकूर आणि एक गोड गळ्याचा समालोचक सन्माननीय निलेशजी ठाकूर यांचा सन्मान होईल. त्यांच्या समवेत श्री अमितजी डाकी आणि प्रवीणजी डाकी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. धन्यवाद. निखिल. यस धन्यवाद अंकुर. आपण पाहतोय मैदानाच्या क्रिकेटच्या पटलावरती जिथे 50 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा विचार केलात ना मित्रांनो तर 18 धावा तब्बल धावफलकावरती लागलेल्या दिसतात. काय तर चांगली फलंदाजी झालेली दिसते. फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर झालेला दिसतोय. आता स्ट्रायकिंग एंड वरती कोणता फलंदाज येतोय? निखिल पाटील. नक्कीच या खेळाडूकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. कारण का अलिबाग क्रिकेटचा विचार केला तर आपण पाहतोय षटकातील पहिला चेंडू पडतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय. लॉंग स्टॉप सीमा रेषा बाहेर. चेंडू चाललाय षटकारा साडी. डीजे मेघगर्जना रामराज विरुद्ध MD वॉरियर्स या संघामध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. आदरणीय नगरसेवक साहेबांच्या हस्ते खेळ या टेल आपण पाहतोय. आणि आता टेल टॉस जिंकलेला आहे. तो संघ मेघगर्जना संघाने टॉस जिंकलेला आहे. काय घेतला निर्णय? फिल्डिंग. ओके बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अंकुशजी पाटील साहेब वायशेत येथील सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. माझी विनंती असेल आदरणीय छोटम शेट यांना
की आपल्या शुभ हस्ते आपण अंकुशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते वाशेत यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर सासवणे येथील कापरीदेव मच्छीमार सोसायटीचे चेअरमन सन्माननीय सत्यवानजी कोळी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. कॉम्बॉक्स. येस, धन्यवाद अंकुर घरत. आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती जिथे यासिन सरांच्या भाषेत म्हणायचं झालं ना तर गलती करो गलती या करो, एक गलती बार बार ना करो, परंतु तेच झाल्याचं चित्र आज आपल्याला या रजनीमध्ये पाहायला मिळते. आणि आता आपण पाहतोय निखिल पाटील. यस, बघ ना, चुकी झाल्यावर मी नेहमी म्हणत असतो, एक बार जो गलती करता है उसे इंसान कहते हैं, दूसरी बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं, आणि बार बार जो गलती करता है ना उसे पाकिस्तान कहते हैं. नक्कीच नक्कीच. आपण वळूया पुढील चेंडूकडे जिथे आपण पाहतोय गतीचा वापर केला जातोय. भरधाव गतीने फेकला जाणारा हा चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा काय येईल आमच्यापर्यंत? थँक्यू सो मच डीजे मास्टर. कारण गोलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे आणि तिथे मात्र जास्त वेळ आणि जास्त टाइम स्पेंड केला जातोय मैदानामध्ये. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहे. आयोजकांकडून वारंवार या ठिकाणी सूचना येत आहेत, त्यामुळे तुम्ही वेळेचा वापर ज्या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे निर्धारित वेळेमध्ये तुम्ही ते षटकं हाताळायचे आहेत. आणि जर असं आढळलं नाही तर योग्य ते पेनल्टी आकारली जाईल याची नोंद घ्या. आपण पाहतोय निखिल पाटील आणि रसिक मैदानामध्ये आहे. या लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. नेहमी डोकेदुखी ठरत असतं आयुष्यात. आता डोकेदुखी कोणामुळे ठरत नाही. क्रिकेटच्या या पटलामध्ये 2 फलंदाज चांगले फलंदाजी करायला लागले की डोकेदुखी होते, एखाद्याचं चांगलं झालं की आपल्याला डोकेदुखी होते. आता मात्र चांगलं बघण्याची शक्ती गोलंदाजांकडे आहे का, की स्वतःला सिद्ध करण्याची शैली आहे का? निखिल, काय सांगशील याबद्दल? नक्कीच. आपण पाहतोय जिथे आपण पाहतोय 50 धावांचा पाठलाग करायचा होता. धावफलकावरती विचार केला तर 32 धावा अद्यापर्यंत लागल्या गेलेल्या आहेत. नौका फलंदाज निखिलची जागा भरून काढण्यासाठी येतोय. मग फलंदाजी करत असताना पाहायला गेलं ना तर ताकदीपेक्षा युक्तीचा जास्त वापर केला जातोय क्रिकेटच्या पटलावरती. कारण का शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचला होता की जिथे तुमची शक्ती संपते ना मित्रांनो, तिथे नक्कीच युक्तीचा वापर तुम्ही केला गेला पाहिजेत. आणि त्याच युक्तीचा वापर मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय, जिथे आपण पाहतोय एकंदरीत 50 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज निखिलची जागा भरून काढण्यासाठी नौका येतोय साक्षीत पाटील. साक्षीत आणि आपण पाहतोय रसिक अशी जोडी मैदानाच्या वरती उपस्थित असताना, जिथे आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज रत्नाकर मोकलच्या माध्यमातून पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. जिथे आपण पाहतोय अद्यापर्यंत रत्नाकरचा विचार केला तर 14 धावा खर्च केलेल्या आहेत निर्धारित 5 चेंडू फेकताना. शेवटच्या चेंडूवरती चेंडू चाललाय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन वरून टाळावा बाय सीमा रेषा बाहेर. 6 धावा डीजे. गेंद मिली स्लॉट में गेंद को पार किया पार्किंग लॉट मध्ये. अशा पद्धतीचं हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. निखिल, उभं राहून आपण कॉमेंट्री करतोय. एकदा प्रेक्षक वर्ग पाहिला असतं पूर्णतः स्टेडियम भरलेलं आहे. काही प्रेक्षक ना उभे राहून या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. आदरणीय सन्माननीय छोटम शेठ सुद्धा अजूनही चेअरमध्ये बसलेले आहेत, खुर्चीमध्ये बसलेले नाहीयेत, ट्रॉफीच्या जवळ उभे आहेत आणि सर्व या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. सर्व बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देत आहेत. आणि खऱ्या अर्थानं एका चांगल्या व्यक्तीचं किंवा एखाद्या स्पर्धा ऑर्गनाईज करणाऱ्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते वैशिष्ट्य एका वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सिद्ध करत असताना आपण पाहतोय जिजाऊ फाउंडेशन अलिबाग संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. तिथे प्रसाद आहे, ज्याच्यामध्ये गाव विभागातील जास्त खेळाडू आहेत. तिथे मात्र आपण पाहिलं तर बाकी विभागातील अलिबाग विभागातील बाकी खेळाडू हे प्रतिस्पर्धी संघामध्ये आहेत. संघ अडचणीत सापडलेला आहेत. या अडचणींवर मात कशा पद्धतीने केली जाईल, कारण ज्या पद्धतीने अडचणी येत आहेत, चांगल्या रस्त्याला खड्डे आणि चांगल्या मुलीला जास्त चळे असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु या संकटांचं तोड किंवा संकटांचं प्रत्युत्तर कशा रीतीने कशा पद्धतीने केलं जाईल. गोलंदाज हितेश गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू या ओव्हर मधील कशा रीतीने टाकेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू रसिक पाटीलच्या बॅट मधून रसिक प्रेक्षकांना मोहित करणारा हा स्क्वेअर कटचा चौकार.
एकंदरीत विचार केला तर 42 धावा तब्बल लागलेल्या आहेत. 50 धावांची पूर्तता करायची आहे. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी हितेशला बोलवलं जाते. हितेशच्या खांद्यावरती आज संघाची जबाबदारी आहे. आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. नक्कीच फ्लोअर्स अनुपाता चेंडू उडवून दिला जातोय. यासाठी चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. षटकारासाठी 6 धावा. तिथे घडते. रसिक पाटील हा शहाबाज विभागातील खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीने रसिकला मी लेदर क्रिकेट खेळताना पाहिलं होतं, शांत आणि संयमी भूमिकेने तो क्रिकेट तो लेदरचं खेळतो, परंतु टेनिस क्रिकेट अफलातून रित्या मी खेळू शकतो याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये देतोय. खराब चेंडूवर मोठे मोठे फटके मारायचे आहेत आणि ते कसे मारायचे याचा नमुना मैदानामध्ये पेश करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू पडतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. वन बाउन्स टू बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावेची पूर्तता धावफलकावरती होते. एका धावेनंतर आपण पाहतोय आता फक्त एका धावेची गरज असणार आहे. धरणे गुरुजी यस इट इज. एका धावेची गरज आणि आपण पाहतोय धरणे गुरुजींच्या माध्यमातून सांगितली जाते 49 धावा तब्बल झालेल्या आहेत आणि 49 धावांपैकी ही पहिली धाव एकेरी स्वरूपातून आलेली आहे. काय तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती. डावखुराचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. या चेंडूवरती कोणतीही स्वरूपाची धाव येत नाही. कपिल असं म्हटलं जातं की प्रशंसा कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावली देखील माणसापेक्षा मोठी असते. आज कर्तृत्व मैदानाच्या वरती सिद्ध करून दाखवावं लागेल. जिथे आपण पाहतोय प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा आज मैदानाच्या वरती झालेली पाहायला मिळते. लो स्कोरिंग चा एक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावांची पूर्तता एका धावेची गरज असताना आणि ही एक धाव पूर्ण केली जाईल आणि हा सामना जातोय अर्थातच हितांश मीरा 11 परुळपाडा संघाच्या बाजूने. डीजे मास्टर ऑन. अरे बरोबर मॅच. आपण पाहतोय धनंजय सर आमच्यापर्यंत उपस्थित असतील. मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा नक्कीच मानकरी ठरतोय तो म्हणजेच हितांश मीरा 11 पुरस्कृत परुळपाडा या संघाकडून अशांक साखरकर नाव पुढे येते. मित्रांनो गोलंदाजी करत असताना फक्त 2 धावा आणि 3 विकेटच्या जोरावर. प्रशांत या पर प्रशांत